सावकाश. दमलात ना? बाबा मी पाणी आणतो. थँक्यू. अहो काय करताय? पाय दुखतायत ना तुमचे, चेपून देतोय. नाही नाही, माझ्या हट्टामुळे झालं हे. मी निस्तरण, तुम्ही पाहायला हात लावू नका. पण माझ्यासाठी केला ना तुम्ही हट्ट, म्हणजे तुमचे पाय दुखायला मीही जबाबदार आहे ना. अहो जरा मलाही निस्तरू दे की. नाही, नको ना प्लीज. समीर, आज फक्त तुम्ही होतात म्हणून मला पूजा करता आली. आता मी ऐकलंय ना तुमचं, मग तुम्हीही माझं ऐकायचं. आराम करायचा आहे आता. समीर, अहो ते आपल्या समर्पिता किचनच्या लायसन्स रिन्युअलचं काम होणार होतं. शलीला पाठवलंय मी, रिन्यू झालं पाहिजे लायसन्स. लवकरात लवकर आपलं किचन सुरू होणं गरजेचं आहे. सगळे खर्च वाढलेत. श्रेयसची शाळाही सुरू झाली आहे, तोही खर्च आहे आता. मलाही लवकरात लवकर बरं व्हायचंय आणि तुमच्या जोडीने समर्पिता किचन आणि आपलं घर उभं करायचं पुन्हा एकदा. ठीक आहे, तुम्ही आराम करा आता. पिता मॅडम, एक मिनिट. ठीक आहे आता. आत्ता कसला अलार्म आहे? ते तुमच्या औषधाची वेळ झाली ना, त्याचा अलार्म लावला होता. चला औषध देतो तुम्हाला. या अलार्मला पण आत्ताच वाजायचं होतं. थोडा उशिरा वाजला असता काय झालं असतं? काय म्हणाला? नाही, काही नाही. हे काय रे, झालं लायसन्सचं काम? काय झालं? बोल ना. लायसन्स रिन्युअलचं काम झालंय ना? खूप उशीर केलात तुम्ही राजसी मॅडम. समीर सोबत माझा 7 जन्माचा बॉन्ड आधीच साईन झाला. आता तुम्हाला 8 जन्मापर्यंत वाट बघावी लागणार आहे.
ठेव्या जन्मातही समीर सारखा नवरा मिळावा या लायक नाही आहात तुम्ही. राजसी, तुझं पूजेचं ताट. घे. चला. राजसी राजसी मला कळतंय जे झालं ना ते बरोबर नाही झालं, पण आता त्याचा विचार करून काय उपयोग ना. एक संधी गेली ना, आपल्याला आणखीन संधी मिळतील. म्हणजे आपण परत माती खाऊ असंच ना. समीरची तुम्ही तर काही बोलूच नका. मी बघते ना गेले काही दिवस तुमचं त्या अर्पिताबद्दलचं मत कसं बदलत चाललंय ते. आय नो इट व्हेरी वेल. अगं असं नाहीये. खोटं बोलायचं नाही हा. माझ्याशी अजिबात खोटं बोलायचं नाही. ऍक्सिडेंट झाला नसताना तिचा तर एव्हाना सून म्हणून तुम्ही तिला डोक्यावर बसवलं असतं समीरची आई. अगं असं खरंच नाहीये. तू पाहिलं नाही का मी तुला किती पाठिंबा दिला, तुझ्या वतीला केवढं बोलले मी. पाठिंबा पाहिलं ना तुम्ही केवढा पाठिंबा दिला. आणि तू पण ग कसं आहे ना, फक्त आणि फक्त समीरचं लग्न माझ्याशी झालं ना तरच तुमचं भलं आहे, माहिती आहे ना तुम्हाला. आणि माझ्या जोवर जीवात जीव आहे ना, मी समीरचा पाठलाग काही सोडणार नाहीये. आणि आता तर माझा प्रेस्टीज इश्यू आहे. माझं ते टार्गेट अचीव केल्याशिवाय मी शांत बसणार नाही. आणि माझं जर का समीरशी लग्न झालं नाही ना तर तुमचं घरदार उद्ध्वस्त करेन मी. And this time, I'm very, 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 very serious about it. काय? पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे? नाही, मला वाटलं तू आम्हाला घरी सोडणार आहेस. मी समीरच्या नावाने वडाची पूजा केली असती ना तर सोडलं असतं तुम्हाला. आणि लग्न झालं असतं तर काय, नवी कोरी गाडीच गिफ्ट केली असती. पण तुझा भाऊ आणि तुमचा मुलगा आहे ना इतका नालायक आहे ना की तुम्ही दोघी आहे ना चालत जाणंच डिझर्व करता. उतरा. अगं गेट आउट. चल रे. कसली नालायक पोरगी ग ही. किती वचा 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 बोलते. काय बिघडलं असतं घेऊन गेली असती तर. चला आता चालत. आपल्या नशिबात ना तंगड तोडच लिहून ठेवली. तुझ्या लाडक्या सुनेची कृपा आहे ना आपल्यावर. लायसन्स रिन्युअलचं काम झालंय ना. बोला ना काहीतरी. काय झालंय? तू असं शांत शांत काय. अरे ब्रो, मी त्या लायसन्स ऑफिसला जाऊन आलो. त्यांनी मला सांगितलं की झालेल्या सगळ्या प्रकाराची त्यांनी खूप डिटेल्ड चौकशी केली. मग आणि झालेला सगळा प्रकार कन्सिडर करता, सगळी सिच्युएशन बघता आपलं लायसन्स रिन्यू झालंय. नाही ठीक आहे, आपण परत अप्लाय करू. काय खरंच? रिन्यू झालंय. रिन्यू झाला. रिन्यू झालंय. समर्पिता किचन आपण पुन्हा एकदा चालू करू शकतो. काहीच प्रॉब्लेम नाही आता. अर्पिता मॅडम, आपलं किचन पुन्हा एकदा सुरू होणार आहे.
अरे नीलू, तुला मस्करी करायला सुचते हा? एका मिनिटासाठी श्वास थांबला होता माझा. मम्मी आली म्हणून. अरे नाही, मला वाटलं हे लायसन्सचं काम झालं नाहीये. तू एक काम कर, निकीला फोन करून सांग जा. हा, हो, ती पण खूप टेन्शन मध्ये असेल ना. तिला फोन करून सांगा की आपलं समर्पिता किचन पुन्हा एकदा सुरू होत आहे. आता मागे वळून बघायचं नाही. आई ग, मोडले ग, मोडले माझे पाय गेले. आई ग, एक तर त्या वडाला फेऱ्या मारून आणि दुसरं तिथून इथपर्यंत चालत यावं लागलं म्हणून. ही सगळी ना अर्पिताची करणी. डॉक्टरांनी मनाई केली होती तिकडे यायला, तरी पण आली आणि आपला पोरगा सतत आपल्या महाराणीच्या दिमतीला. ती अर्पिता तिकडे आली म्हणून राजसीने आपल्याला इथे आणलं नाही. गेले माझे पायाचे तुकडे पडले आता. काय तुम्ही काय बघताय असे तोंड वाकडं करून? केली हा, तुमच्या नावाची पूजा केलीये. 7 जन्मांसाठी मागितलंय, आता पुढचे 6 जन्म तरी नीट वागा. वडाची पूजा केलीये याचा पश्चाताप होऊ देऊ नका, म्हणजे झालं. तू काय हसत बसलीस? जरा पाणी बिणी दे. देते. काय गरज होती तिकडे यायची? हा, परत उन्हाचा त्रास झाला असता, काय झालं असतं तर सेवा कोणी करायची? नाही म्हणजे हा करतो म्हणून इतकं रागवून घेशील तू? आई हे बघ, तू हे सगळं काळजीने बोलतेय का रागाने? म्हणजे नक्की त्रास कसला होतोय तुला? अर्पिता मॅडम तिकडे आल्या त्यामुळे ते आणखीन आजारी पडतील याचा त्रास होतोय, का सगळ्या अडथळ्यांवर मात करून त्यांनी मनोभावे पूजा केली याचा त्रास होतोय? घेतलीच, बायकोची बाजू घेतलीच. आणि आज तर काय वटपौर्णिमा स्पेशल ना. तुम्ही आता दोघं सुखरूप घरी आलात म्हणून. काय झालं असतं तर काय करणार होतो आपण? बरोबर बोलती आई. काल तिला चक्कर आली होती, डॉक्टरांना बोलवावं लागलं होतं, विसरलास का? त्यात हिची आई तिकडे आली होती. हिचा काय ताप कमी आहे म्हणून ती महामाया उतरली? बाई अगं काय किती बडबड केली त्यांनी, काय स्टँडर्डच नाही त्यांना. स्टँडर्ड बद्दल आपण बोलायलाच नको, कारण काय वागण्याची आणि चुकांची जर लिस्ट काढली ना तर आपलं पारडं जड होईल. ती राजसी तिकडे आली होती, माझ्या नावाने पूजा करत होती, ते तुम्हाला चालत होतं तेव्हा काही नाही म्हणालात तुम्ही. काढू चुकांची लिस्ट अजून? दे चल खिचडी खाऊ, कधीपासून भुका लागल्यात. त्या प्लेटी घे. समीर, जाऊ द्या ना. अहो, सणाचा दिवस आहे आणि आज इतक्या दिवसांनी चांगली बातमी आली आपल्याकडे. उगाच कशाला तेच ते उकरून काढायचं. उलट आपल्याकडची गुड न्यूज त्यांना सांगा आणि आपल्या आनंदात त्यांना सहभागी करून घ्या. बरं, ठीक आहे. आई, एक गुड न्यूज आहे. आई गुड न्यूज बद्दल बोलता येते. हिची कालची चक्कर कळतंय का काय बोलताय? त्या गॅस सिलेंडरचा अपघात झाला ते माहित होत. हा अपघात कधी घडला? गुड न्यूज. गुड न्यूज म्हणजे सावकाश. अरे एवढी घाई काय झाली होती? अगं उलट उशीरच झालाय आई, या आधीच व्हायला हवं होतं.
अरे तू आता हा व्याप कोण सांभाळणार? कोण म्हणजे आपण सगळे. ए मला नाही जमणार हं. हिला आधी माहेरी धाडून दे. त्यांचं काम आहे हे, म्हणजे रीतच आहे ना तशी. आई, आता समर्पिता किचन यांच्या माहेरी कसं धाडणार आहे? ते समोर आहे ना. समर्पित त्याचा काय संबंध आहे? अरे तीच तर गुड न्यूज आहे आई. आपल्या समर्पिता किचनचं लायसन्स रिन्यू झालंय. लवकरच आपलं किचन सुरू होणार आहे बघ. ही गुड न्यूज आहे होय. आम्हाला वाटलं काय वाटलं? किचन सुरू झालंय याचा आनंद आहेच, पण त्या निमित्ताने आता पुन्हा समीर अर्पिताचं नातं घट्ट होणार. नाही नाही नाही, हे दोघे वेगळे व्हायलाच पाहिजेत. समीर, मी काय म्हणते, आपण ही गुड न्यूज नवसादजींना पण सांगूया का? हो सांगूया की. नवसादजीचाच फोन आहे. 100 वर्ष छळणार ही म्हातारी. बापरे, आता काय बोलते कुणास ठाऊक. स्पीकरवर टाका फोन. हा आजी. आजी 100 वर्ष आयुष्य आहे तुला. आता तुझीच आठवण काढत होतो. अरे 100 वर्ष तर जगणारच आहे मी. पतवंड खेळवायचे आहेत मला मांडीवर. आजी ऐक ना, एक चांगली न्यूज द्यायची आहे तुला. अरे मग सांग सांग लवकर. आपलं समर्पिता किचन आहे ना, त्याचं लायसन्स रिन्यू झालंय. लवकरच आपलं किचन सुरू होणार आहे. आजी, आपली गाडी आता भरधाव वेगाने धावायला लागणार आहे परत. अरे होणार म्हणजे काय, होणारच. देवी आहे रे पाठीशी. मग आता मी काय सांगते ते नीट ऐक. किचन सुरू करायची घाई करू नका. आधी तुम्हाला अजून एक काम करायचंय. काय काम आहे आजी, सांग ना. उद्यापासून आपल्या गावात देवीचा उत्सव सुरू होतोय. देवीच्या कृपेने अर्पिता आता बरी झालीये. तुमचं कामही पुन्हा सुरू होतंय. तेव्हा हे सगळं सुरू करायच्या आधी जोडीने गावाला या आणि देवीचं दर्शन घ्या. इथे उत्सवात तुमच्या दोघांच्या हातून कुंकुमार्चन होईल असं बोलले रे मी देवीला. म्हणून तुम्हा दोघांना यावं लागेल ना. आजी बरोबर आहे तुझं, पण अगं अर्पिता मॅडम मध्ये अजून अशक्तपणा आहेत. म्हणजे एवढ्या लांबचा प्रवास त्या करू शकतील का नाही माहित नाही. समीर, देवीच्या दर्शनाला आपण आपल्या बळावर नाही रे येत. देवी स्वतः आपल्याला घेऊन येते, त्यामुळे त्याची काळजी करू नकोस. हे बघ, दोघेही रात्रीच्या गाडीने निघा, म्हणजे सकाळी पोचाल. 2-3 दिवस मुक्काम करायच्या हिशोबानेच गावाला या. देवस्थानची गाडी पाठवू? नाही, आम्ही एसटीने येतो आम्ही. सांभाळून या हा, मी वाट बघते. जगदंब जगदंब. अर्पिता मॅडम, तुम्हाला झेपेल ना प्रवास? तुम्ही सोबत आहात ना, मग झेपेल. आणि आज पूजेला गेलेले तेव्हा प्रॅक्टिस झाली आहे थोडी. बाबा, आम्ही जाऊ ना? चला मग, निघायचं असेल तर रात्रीची कितीची बस आहे याची चौकशी करावी लागेल. रिझर्वेशन करावं लागेल ना. तोपर्यंत आपण बॅगा भरून घेऊया. हो. आई, आलो जाऊ. साहेब, बघताय ना, आमचे सगळे पेपर्स क्लिअर आहेत. त्यामुळे आता चाळीची रिडेव्हलपमेंट होईल तेव्हा नवीन बिल्डिंगमध्ये आम्हाला आमच्या हक्काची जागा मिळायला हवी. तुमच्या जागेच्या मूळ कागदपत्रांची प्रत ही आहे, जी आम्हाला पालिकेकडून मिळाली आहे. आणि या कागदपत्रांमध्ये घोळ स्पष्ट दिसतोय. त्यामुळे तुम्ही जे कागदपत्र आणलेत ते एकतर नक्कीच खोटी आहेत किंवा फोर्स केलेली आहे. हो, काय बोलताय तुम्ही? जरा तोंड सांभाळून बोला. उगाच भलते सलते आरोप करू नका आमच्यावर. नाहीतर काय,
तुम्ही असे कसे आमच्यावर आरोप करू शकता हो? आणि खरं तर आम्ही तुम्हाला विचारायला हवं की तुम्ही ही जे कागदपत्र दाखवताय ना ही खरी आहेत कशावरून? मी म्हणतोय म्हणून. निकू ते मलमल घ्या आठवणीने. हो घेतला. अहो ते कपडे कसे ठेवलेत, अशी भरतात का बॅग? व्यवस्थित जरा नीट घडी घालून बरं. बसा तिकडे. अशी bag तू इकडे भरतो. इकडे 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 येऊन बस. मी करते ना. शांतपणे बस आणि इथून काय ते सुपरवाइज कर आम्हाला. हा तू सांग आम्ही करतो. ओके ओके. नीट घडी घाला ना त्याची. अर्पिता मॅडम तुम्ही डोळे बंद करा. डिस्टर्ब करताय तुम्ही आम्हाला. आणि औषधं पण घ्यायची हो. आहेत. आणि समीर आपल्याला जाताना छत्री घ्यायचंय, लक्षात ठेवा तुम्ही. बरं सलील निकी, आम्ही येईपर्यंत 2-3 दिवसात तुम्ही किचनचा सेटअप लावून घ्या. आणि तो सेटअप लावताना ओटा व्यवस्थित पुसून घे आणि सगळी भांडी स्वच्छ धुवून घ्या. त्याशिवाय सेटअप लावू नका प्लीज. दी रिलॅक्स. तू नको ना टेन्शन घेऊस, आम्ही करतो सगळं नीट. तुम्ही याल तोपर्यंत समर्पिता किचनचा सेटअप आधीसारखा लागला असेल, राईट सलील? ऍब्सल्युटली. तू फक्त आणि फक्त जिजूंचा विचार करा. निकू अरे ह्यात ओरडण्यासारखं काय आहे? तू आणि जिजू लग्नानंतर पहिल्यांदा आउट ऑफ टाउन जाताय, दॅट टू 2-4 दिवसांसाठी. आणि मेन म्हणजे कामासाठी नाही, देवदर्शनाला, फिरायला. सो इतकी काळजी नका करू, मस्त एन्जॉय करा दोघे. हा हनीमून आहे ना इन अ वे. देवदर्शनाला चाललोय आम्ही तिकडे. देव काय तुम्हाला 24 तास नाही धरून ठेवणार आहे. करेक्ट. एक 4-5 तासात फ्री करेल तो तुम्हाला. बाकी वेळ मग तुम्ही तुझा आगाऊपणा जरा जास्तच वाढला निकू. अरे काय चुकीचं बोलले? बरोबर बोलले मी, हो ना सलील? मला पटतंय. करेक्ट आहे निकीचं. मला काय वाटतंय, तुम्ही नवसाच्याकडे जाऊच नका. हा दुसरीकडे जा ना फिरायला. मस्त एन्जॉय करा, टाइम स्पेंड करा, फन करा. मी काय म्हणतो, तुम्ही आम्ही येईपर्यंत मी सांगितलेली कामं पूर्ण करा. तेवढं केलं तरी उपकार होतील आमच्यावर. बघ ते दे इकडे. आई पण या गोष्टीचा विचारच केला नव्हता. म्हणजे पुढचे 3-4 दिवस हे दोघे फक्त दोघेच एकत्र असणार. हे गावाला जाऊ नये यासाठी काहीतरी करायला हवं.